हिंदू करता रडावं माझं बोलणं कळलं. त्यांनी माती खाण्याकरता रडावं लक्षात नाही. म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे अलीकडचे आणि पलीकडचे काय आहे. म्हणून विठ्ठलाला जो देवाचा देव म्हटलेला आहे तो आपल्या पलीकडचा आहे. परेही परते पश्चिमी पश्चंती वरते मध्यमे तत्वता नकळे हरी ते कृष्ण रूप गवळी. परेही परते पश्चंती वरते मध्यमे तत्वता नकळे हरी ते कृष्ण रूप गवळी. असा जो कृष्ण की तत्वता वर्णन करायचं तर या दोघांनी सांगितलंही असेल. कर्मरूपाने सत्ता प्रसन्न पावते त्याला आपण कृष्ण म्हणतोय. अनेक वेळा ऐकले. पण अशी ही सत्ता कर्माचा भाग आहे त्याचा बरं का. रमण्याचा भाग रामाचा आहे, कर्माचा भाग कृष्णाचा आहे. आणि हे तिन्ही मिळून जाय तो विठ्ठल आहे. म्हणून हरी शब्द कसा निर्माण झाला. रमण कर्म आणि हे दोन्ही या ठिकाणी ऐक्य पावतात तो हरी. तो हरी म्हणून जय जय राम कृष्ण. म्हणून विश्वात आलो बाप. अरे कोण आहे हा. और तुम्ही गोकुळाष्टमी करता म्हणजे कोण आहे काय हे मागेही सांगितलं आणि काय सांगतो. कृष्ण फार अवघड व्यक्तिमत्व आहे. लवकर कळतच नाही. राम कळायला काही त्यांचा प्रश्न नाही. मर्यादा उल्लंघन करू नका म्हणजे राम कळेल. आणि मर्यादा कशा उल्लंघन करायच्या हे जर कळायचं असेल तर कृष्ण बघा. गंमत म्हणून सांगतो. परवा सुद्धा सांगितलं पण सांगतोच. माझ्या कीर्तनात कृष्ण आहे तसा तमाशात सुद्धा कृष्ण आहे. मर्यादा त्याला कोणी डावलू शकत नाही. नीट लक्षात घ्या. इकडे आहे तिकडे नाही असं नाही. तो तिथेही आहे तो इथेही आहे. हरी येथे रे हरी तिथे रे आणि हरी वाचो न दिसे भीते. मला सांगा अमुक एक देवळातच देव आहे एवढी जर कल्पना असेल तर मला वाटतं देवच नाही. व्यापोनी राहिला आगळा. असं बोलणं कळलं का. थोडं तरी शिल्लक उपळबंधन सांगितलं महाराज काहीतरी ऐकलं मी म्हणजे उपळबंधन ते कळलं का तुम्हाला. सगळ्या गावातल्या दोऱ्या आणल्या पण 2 बोटं शिल्लक राहतो. म्हणजे तेवढी दोरी पोरतच नव्हती. दाबी आणली दोरे आणले सगळं आणलं. जेवढं काही दोरे म्हणून होते धागे म्हणून होते तेवढे आणले. दोर आणली तरी 2 बोटं कमी पडा. कारण का हम कर्तृत्व मी बांधीन. काय होतं यशोदेमध्ये काय मी बांधल्याशिवाय सोडणार नाही असं करतास. तो कसं करतो बांध कशी बांधते बांध काय असतं आजूबाजूच्या बायका नका मारून म्हटलं की आईला जास्त दोरी आई पण आपणाचा चान्स असतो. आणि त्यातल्या त्यात विशेष सांगतो ही मुलाला राबत असताना जर बाप मध्ये पडला तर बापाला सुद्धा मारायला मी सगळी लागणार. इथे तशा कोणी नाही म्हणून मी सांगितलं मनाला लावून घेऊ नका वाईट. तुम्हाला मी 10 वेळा सांगितलं तुमच्या मुले मुळे बिघडतात. सकाळी जाता रात्री येतात पुढे काय करतात ते माहिती आहे. म्हणून मी तुम्हाला सांगू काय गमत म्हणून जरी पोलीस ऑफिसर मोठा असला ना त्याच्यापेक्षा गल्लीतले लोक त्याच्या बायकोला जास्त घालतात. साहेबाची मंडळी काय गमत असते. कारण का नाही का एक गंमत आठवत सिद्धार्थ कॉलेजमध्ये आणि हे होतं तर ते काय फिश पॉन्ड वगैरे असतं ना कॉलेजमध्ये. तेव्हा मुलं चेष्टा त्या दिवशी प्रोफेसरची चेष्टा बिष्टा करायला मोकळीच असतात. तर तिथे करणे होते त्याला
तेव्हा त्यांनी थेरी मांडली. काय थेरी मांडली माहिती का? तर सर्व कॉलेज कर्णिक साहेबांना घाबरतं, कर्णिक साहेब मिसेस कर्णिकला घाबरतं, त्यावर सर्व कॉलेज मिसेस कर्णिकला घाबरतं. बघा हे बरोबर सोडवलं की नाही गणित? नुसतं देर पा हे याला घाबरतात ते त्याला घाबरतात, म्हणून हे सगळे त्याला घाबरतात. मी म्हणले की तुमचं थोबाड सुद्धा बघितलं नाही. म्हणजे न जरी बघितलं तर थेरी अशी आहे. थेरी काय आहे? थेरी अशी आहे. तसं नीट लक्षात ठेवा, हा नुसता बाप नाही, नुसता बाप नाही तर विश्वाचा जो बाप. महत्व काय? विश्वाचा जो बाप हाती ज्याचे सूत्र. ब्रह्मदेवाला 4 डोके असून आपला बाप ओळखता आला नाही, म्हणून तुमच्या मुलांना जर तुम्ही ओळखले गेले नाही तर वाईट वाटायचं कारण. त्या प्रत्येक बापाची तक्रार असते, आमची पोरं आम्हाला ओळखत नाही, आम्हाला काही किंमत देत नाही. अहो ब्रह्मदेवाने आपल्या बापाला दिली नाही तर तुमचा कुठला देणार आहे? 4 डोक्याचं पोरगं झालं तरी ते बापाला मानत नव्हतं. तुमचं सत्य 1 डोक्याचं आहे. मी माझ्या गाठचं बोलत नाही, भागवतात देवी सांगू. ब्रह्मा माझ्या पोटीचे बाळ. ऐका, हे सगळ्यांना लागू आहे. ब्रह्मा माझ्या पोटीचे बाळ, त्याचे लळे परवी मी सकळ, परी भक्ताईचा प्रीती कल्लोळ देखना. माझ्या भक्तांच्या सारखा प्रीती कल्लोळ ब्रह्मदेवात बिलकुल नाही. मग देव म्हणले, मग तुम्ही काय केलं? ब्रह्मा लाविला कर्मपंथा, त्याला स्वतंत्र प्लॅन घेऊन दिला. असं आहे, त्याला स्वतंत्र प्लॅन घेऊन दिला आणि त्याला सांगितलं, हे पैसे हे फ्लॅट अधून मधून भेटायला येत जा, पाऊस करत जा, वाटलं तर दिवाळीला येत जा, नाही तर दिवाळीला निघाल्यावर पुन्हा येत. गुलाबरावचा तबला जोरात वाजला. गंमत आहे की नाही? बघा किती आश्चर्य आहे. तसं हे साधा सुद्धा बाप नाही हो, विश्वाचा जो बाप, हातीजाचे सूत्र म्हणावे तो पुत्र. कसं शब्द घातले बघा, विश्वाचा जो बाप, हातीजाचे सूत्र म्हणावे तो पुत्र नंदजीचा. नंदजीचा मुलगा म्हणून मिळवू लागला. गावात पोझिशन, नंद पाटलाचा मुलगा, त्याला कोण बोलणार? हे सुद्धा त्याला कोणी बोलायची ताकद होती. अहो बोललं की त्याने हंडत म्हणून समजा. मी हे तुम्हाला सांगतो, तुम्ही अभिमान दिला नाही की अडला. काहीतरी सांगून नोकरी काढायचं आहे आपल्याला. अशी तरी 2 तास झाले पाहिजेत का नाही? बोलता बोलता मी ठरवतोय होतं गेलं तर भलतंच. याच्यात अर्थ माझ्या हातात नाही. कोणतरी माझा बाप पुस्तक बसलेला आहे. हे सगळे पेंद्या सुदाम्या वगैरे हे सगळे चोरी करायला गेले बरं काय, गमतीशीर गोष्ट आहे. गेले चोरी करायला आणि मग सगळे दरवाजे बंद होते. आता कृष्णा आले घेत ना, सगळे दरवाजे बंद आहेत. कसे जायचं आतमध्ये? कसे जायचं? जास्ती बडबड करायचं नाही, डोळे झाका, आतमध्ये जा. दोन्ही दरवाजे खूप शिकपट होते. डोळे झाका. मग तुम्हाला सांगू, सगळे डोळे झाकल्यावर डोळे उघडले की आतच झाले. सगळ्यांची दार जास्ती डेटे सांगत नाही, दार बिरं बंद करून घेतली. अंगणमध्ये सगळ्याच्या खोल्या निघाल्या, दारं बंद करून घेतली. त्याच्यातून सुटले ते खडीबिडे टाकले, सराटे टाकले, लोणी खायचं तेवढं खाल्लं, शंख केला. ये राहायला गोमाई गवळ, ये तुझा बाप आलाय. मग आता सगळे म्हणजे बाहेर कसं यायचं? मग असा डोळे झाका, बाहेर नाही.
त्याच्यात पेंद्या सुद्धा माझ्या वडजा वाकड्या. ज्याचा आपल्या गुरुवर देवावर आपण करतो त्या परमार्थावर विश्वास नाही, तो देवाजवळ असून सुद्धा वाकड्या. वाकड्या तरी कळला पाहिजे ना. तर मला जसा तो वाकड्या सरळ करतो कळतो तसं सांग ना. नाही, वाकड्या मला जसा कळतो तसं सरळ सांग ना. देवाजवळ असून सुद्धा भरवसा नाही, संताजवळ असून सुद्धा भरवसा नाही. ते वाकड्या होता की नाही, सगळे विचार साधे बोलले, डोळे घालून पटापटा बाहेर पडले. आणि हा जो वाकड्या होता, अरे म्हणले याचा जर मंत्र आपल्याला आला तर आपणच कृष्ण होतो. तसं ज्यांना वाटतं मला खूप कळतं तेच आपण त्याशिवाय राहत नाही. लक्षात आपल्याला पाहिजे हा शेवटी होता सांग होती. आणि मला शेवटी चान्स येतो आता सोबत करतो. आता माझा सोबत होऊ द्या. गुलाबराव तुम्हाला सांगितलं का आज वाकड्यावर दोघांचं कळलंच नाही. हे थांबा म्हणताय, त्यांना असं वाटलं वाजवा. नात्या गोत्यात असतं म्हणजे एकमेकाच्या पुन्हा एक करायचं असो. हा कृष्णचरित्राचा भागच आहे, खेळत आहे हा. अहो हे असंच कृष्णचरित्र आहे, मोठं कौतुक आहे. हा आता हे निम्म बाहेर पडलं आणि निम्म बाहेर पडणार अर्धा आत आणि इथपासून बाहेर आणि डोळे उघडले. डोळे उघडल्याबरोबर ह्याला मंत्र पाहिजे होता, काय करतो जादू होणार ते बघायचं होतं. आणि सगळे आले की धावत आणि हे लंगोटी लावलेली बाकी वर्णन करत नाही. मागचा भाग शेवटेला लोणी खाऊन 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 एक एक लोण्याचं मणकं झालं होतं. मला काय सांगू, त्या गवळ्याने मिळाला हाच कृष्ण त्यांना त्यांना जे इकडचा भाग इकडचा भाग मिळाला. कृष्णा म्हणू नको, डोळे झाक. कृष्णा म्हणू नको, पण पहिले ना मार खाऊन गेला. पुढे सांगितलं डोळे झाक, डोळे झाक. डोळे उचलं मंत्र व्हायचं, कृष्ण व्हायचं. डोळे झाक. डोळे झाकली पडले पण सुजून बाहेर पडले. असं बोलतात कळलं का? तसं कृष्ण व्हायला जाऊ नका, देव व्हायला जाऊ नका, संत व्हायला जाऊ नका. आयुष्यात एकदा तरी संताचं होता आलं तर जन्माचं सार्थक. धैर्या जन्माचे सार्थक झाले तुम्ही अवलोकिले म्हणून या. मग सगळे म्हणजे हे कृष्ण असं का घडलं, त्यांनी डोळे उघडे ठेवले. म्हणजे त्याच्यात अहंकार होता की मी असं होईल. म्हणून एक लक्षात ठेवा, कुणी कुणासारखं होत नाही आणि कुणी कुणाचं काही विस्तून घेत नाही. एक लक्षात ठेवा, कुणी कमी नाही कुणी जास्ती नाही. जे जसं चालायचं त्या पद्धतीने चालतं. काय आपलं भजन, आपलं नामस्मरण, आपलं कीर्तन आवडीने करावं. बाकीचं जे ओघाने आहे ते होतच. साधू संत सुटले नाही तर तुम्ही कुठून सुटणार? जीवन म्हणजे सुख नव्हे, जीवन म्हणजे दुःख नव्हे, सुख दुःख नामे जीवन. साधू संतांना लोक झाले की नाही? कोणाला झाले नाही. जीवन संपण्याकरता काही नाही
बरं का, काही काही माणसं टपलेली असतात, जी भजन करणारी माणसं असतात ना, त्यांच्यात काय वेगळं, तुम्ही एवढं भजन केलं तुमचं असं काय झालं, किंवा आम्ही नाही केलं ते बरं, काय स्वतःला शहाणं समजते. मी तुम्हाला सांगू का, या कलियुगामध्ये मागच्या शतकात कलकत्त्यामध्ये मोठे सत्पुरुष होऊन गेले बंगालमध्ये, रामकृष्ण परमहंस. बरोबर आहे, म्हणजे त्यांना अमके मानतात किंवा तमके मानतात असं काही नाही. इंटरनॅशनल फिरते समजा. तुम्हाला सांगू त्यांचा अंत कसा झाला, त्यांच्या घशाला कॅन्सर झाला. काय व्हायचं कारण आहे नाही, काय याचा अर्थ तुम्ही देहाशी जे घडतं त्याचं त्यांच्या मूळ स्थानाशी अर्थ जोडू नका, काही संबंध नाही त्याचा. तुमच्याही याचा संबंध जोडलेला आहे की आत्मसत्ता अखंड आहे, तुमचं शरीर काही काळचं आहे. कसे जोडता संबंध, माझं बोलणं कळलं का? संबंध जरी संबंध आहे ते आत आहे तिथपर्यंत, तरी पण तो आत्मा अखंड अविनाशी आहे. शरीर नाशवंत होणार नाही पण बदलणार आहे. माझं बोलणं कळलं का? शरीर काय बदलत आलंय, आणि हे मागेही तुम्हाला सांगितलंय, जन्मलेल्या दिवसापासूनचे आतापर्यंतचे फोटो काढून बघा, म्हणजे तुमचे तुम्हालाच तुम्ही ओळखणार नाही. जास्ती नको हो, 20 वर्षापूर्वी लग्न झालं असेल ना, तर त्या लग्नातला फोटो बघा, आणि 4 पोरं झाल्यानंतर तुमचाही बघा आणि बायकोचाही बघा. काय त्या लग्नातला सूट पुन्हा घालताच येत नाही आम्हाला. ते लग्नात तो सूट करतात ना, गाव सासऱ्याला बोलवून केलेला असतो. सूट करून घ्यायचं म्हणजे चांगल्या दुकानात जायचं, 4,000चं काढा, 10,000चं काढा, 15,000 रुपयाचं काढा, आणि पुन्हा घालतच नाही. कारण महिना 2 महिन्यात जास्त पोट वाटत असतं. ती पॅन्टही बसत नाही आणि तो पट्टाही बसत नाही. मग आता मला सांगा, जे सूट होत नाही ते कशा करता घालावं, विच इज अनसुटेबल. पण एक पद्धत आहे लग्नामध्ये, असं करायला पाहिजे. कसं, पण त्याच्यातला अर्थ असा आहे, किती बदल झाला. लग्न झाल्यावर 1 वर्षात बदल, 2 वर्षात बदल, पुन्हा 50 वर्षात समोरचे दात गेलेले, साठी सगळी गेलेलं, मग मिशा पिकलेल्या, सगळं पिकलेलं. म्हणजे ह्याच्यात ते तुम्ही दिसत नाही. नाही म्हणाले, प्रत्येक क्षणाक्षणाला मी बदलतोय. बरोबर आहे ना? पण एक सांगू का, क्षणाक्षणाला तुमच्या आकारात बदल झाला, पण जी आत्मसत्ता आहे ती स्थिर आहे. ती स्थिर आहे. तिने आपली जागा कधी सोडली. हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तर डॉक्टर मांडी फाडत नाही, कुणाचीच. असं आहे का? अमेरिकेचे डॉक्टर इतके तयार आहेत की हार्ट जरी दुखलं तरी मांडी फाडतात आणि मांडीतून हार्ट दुरुस्त करतात. मांडीतून जरी रिपेअर केलं तर ते इतकंच करायला पाहिजे. कळलं का तुम्हाला? जे बिघडलंय ते इथेच आहे. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात, कोण कृष्ण विश्वाचा जो बाप, अतिजाचे सूत्र आणि म्हणावितो पुत्र यशोदेचा. सर्व सूत्र आपल्या हातात ठेवले होते. काय यशोदा होती, नंद होते, बाळ गोपाळ होते, आणि त्यांना आनंद देण्याकरता तो त्या पद्धतीने वागत होता. बरं का? इकडे काय झालं, थोडीशी कृष्ण लीला या उत्सवामध्ये सांगत असतो. असं यमुनेच्या तीरावर गेले आणि तिथे ते तुम्ही चौपाटीला जाऊन बंगले करता की नाही, ते पाय बी घालून केली की नाही, वाळूचे असं पाय घालायचं, ते थापायचं, पती चपलीने असं असं करायचं, म्हणून हात घालायचं, तिकडून त्यांनी शेकायची पुढे. काय मग तिथे खड्डा काढायचा, ते टाकलेले शाळा घ्यायचं, ती विहीर झाली त्या. एक मी करत होतो लहानपणी. गिरगावात राहत असल्या कारणाने चौपाटीला जायचं, कधी तिथली वेळ खायची, तिथली पाणीपुरी खायची.
आणि हे मग ते सगळं करायचं. हे काय असं हात घालायचा. आणि तुम्हाला कोणा सांगू का, त्याच्यात एक एवढं करून तसं शिल्लक ठेवायचं नाही, जाताना पाय मारून जायचं. तसं कृष्णाबरोबर जे गोपाळ होते की यमुनेच्या काठावर गेल्यानंतर एकेकाने असे बंगले बांधले सुंदर. असं केलं, सगळं केलं, सगळं केलं, सगळं केलं. सगळ्यांचे बंगले चांगले आहेत. लीला लीला आहे, कृष्ण लीला आहे. एक सांगू का, आपल्याकडे रामायणामध्ये बालकांड, सुंदरकांड, अयोध्याकांड, युद्धकांड, उत्तरकांड आणि कृष्णामध्ये लीला आहे. ज्याच्यामध्ये रामाचं बालपण काढलं गेलं ते बालकांड. ते बघा, प्रत्येक टायमाला रामाला सांभाळता टाकतो. प्रत्येक टायमाला बाळपणामध्ये मर्यादा, पुढच्या आयुष्यामध्ये जिकडे बघेल तिकडे मर्यादा. त्याला त्याच्या मनासारखं वागताच आलं नाही. जसं वाल्मिकीने लिहिलं तिथे लिहिलंच आहे, कोळ्याची कीर्ती वाढली, कीर्ती वाढली, गहन केली रामायण. तसं रामाने लिहिलं तसं वागावं लागलं बरं का. हो, सगळं ते सीता जानकी सगळे वनाला गेले, अमकं गेले, त्याला काही ते इतके दिवस राहिले कमी करता आलं नाही रामाने. मर्यादा पुरुषोत्तम वाल्मिकीने लिहिले तसं वागायचं बरं का. इथे काही नाही, माझ्या मनालाही तसा वागेल. कळलं का तुम्हाला? अवघड हो. काय कोणाच्या घरात गेला की नाही, चोरी तरी केली की नाही, कृष्णा चोरी कर, तुझ्या बापाच आहे. तुम्ही गाता काढून बघा, म्हणजे तुझ्या बापाच आहे काय काही तुझी काय चारा कोण देतो, तुझा बाप देतो का? गोवर्धन देतो. गोवर्धन कोण आहे? कोण आहे? कृष्ण आता आम्हाला काय माहिती, हा मी आहे की नाही. गमत आहे हे बघा. त्यांनी काय केलं, त्याला पाहिजे तसं वागवलं आणि तो पाहिजे तसं वागवतो तोच देव ना. हा, तुम्ही भक्ती केलं तर तुमच्या मनासारखा वागेल. म्हणून हिंडले मागे मागे. मग काय करेल? भक्ती जर तुमच्या अंतःकरणामध्ये प्रगट झाली तर तुमच्या म्हणण्यासारखा वागेल. पण तुम्ही म्हणाल देव नाही आणि माझ्या साधनेने त्याला प्राप्त करून घेईल, म्हणजे साधना राहील कितीतरी लाखो मैल अलीकडे तो पलीकडे असेल, म्हणजे जवळ असून पलीकडे असेल. कळलं का तुम्हाला? दुर्वास पलीकडच्या तीरावर अलीकडच्या तीराला येऊ शकला नाही. किती अभिमान होता. म्हणजे बोलणं कळलं का? म्हणून त्याचं नावच चांगलं आहे. ज्याचा देवापासून वास दूर त्याचं नाव दुर्वास आहे ना. आला का अलीकडे? नाही आला, येऊ शकला नाही, त्याचा अहंकार येऊन गेला नाही. म्हणून मोठी गंमत आहे इथे की या ठिकाणी कृष्ण चरित्राचं जर कौतुक बघितलं, पुष्कळ गोष्टी सांगण्यासारख्या. त्यातल्या वेळेत आज 8 ते 10 टाईप केल्या आहेत. त्या मंडळींच्या सोयी करतात, म्हणजे मंडळी टायमात येतात आणि त्या बायकांना अडचण पडते म्हणून 7:30ची वेळ 8ची केली. आणि आता लांबची मंडळी आली आहे, वेळेतच सुटून आरती व्यक्ती असते त्या एका महाराजांची, त्यावेळेला आरती व्यक्ती करून जास्ती कीर्तन वाढवत नाही, वेळाच होतो. जेणेकरून 10ला आपण हटकेल असं कीर्तन करतो. उद्या पुन्हा काला माझाच आहे, उद्या कालाचं कीर्तन करणार आणि या उत्सवाचे सांगत आहोत. तेव्हा असं म्हणून टाकलं. आणि त्यातल्या काय झालं माहिती आहे का तुम्हाला? कृष्णापेक्षा सगळ्यांचे बंगले झाले सगळी मुलं ते दुसरे म्हणले काय घेत ना बघा मला हे नको वाद घालून सगळे बोलून टाकले. सगळे रडू लागले.
बरं का. तितक्यात त्यांनी काय केलं माहिती आहे का, माती घेतली एकाने बघितलं कृष्णाला कुठेतरी अडकीत्यात पकडायचा हेतू प्रत्येकाचा होता. कारण हा प्रत्येक वेळा डाव द्यायचा. माती खाल्लेली बघितली त्यानंतर त्याच्यातलं हे गोपाळ धावत आला, मैया मैया मैया. म्हणून बघा पोरांना आपल्या सुद्धा खडीबिडी खायला फार आवडतं. त्याचं चूक नाही. पूर्वीच्या काळी बायका भिंतीच आठवत होत्या. अतिशोक्ती बिलकुल नाही. खेड्यापाड्यामध्ये बायकाला जे डोहाळे लागत होते, मान हलवत आहे. त्या पांढरीची माती, अहो काही काही मी तुम्हाला आश्चर्य सांगत नाही. मला तिथे बसून एकही शब्द अहो कोळशे खावं मग पुढे जन्माला काही आहे. नाही, कोळसा खावा असं जर बाईला व्हायला लागेल तर पुढची काळजी करू ना. तुमच्या अगोदर कोळशाच्या गोडी गेलेल्या आहेत. किती अवघड गणित आहे एकंदर जर बघितलं तर. माती घाली माती घाली माती घाली म्हणजे कृष्णाला काहीतरी ते पोचायचं. कृष्णा कृष्णा काय तुम्हाला सांगू, हो 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 एवढे डोळे मोठे गेले. अहो कृष्ण तुम्हाला सांगू कापड ते ज्याचं कापड बघितल्याकरता सगळे देव उभे राहिले. ते कसं कापतंय ते बघण्यात बरं म्हणजे बरं एकदा तरी कापायला आमचं कापून कापून छोटं होतं. आमची कापून कापून हा आला की हा इतका आम्ही त्याला कृष्ण म्हणजे काय साधा आहे का, सगळी घाबरतात त्याला. हा प्रेम कसं होतं तसं. इथे नामदेवरायने अभंग केलाय, कोणी नको करू माझे खासी का हरी तू खोई नको करू माझे पावा. अरे त्या पोरांच्या हातात माती असेल ना त्याला मोठं उडत नाही. हे आमचं एवढं ती बारका आहे ना हातात अशा सुटत नाही मोठं होतं. एकदम असं धरून ठेवतो आपण, दोन हात लावले तरी ते आता तो विश्वासा भाव नाही का. म्हणून लग्नामध्ये ते सुपारी उपारी धरायची ना, नवऱ्याची ताकद किती आहे त्याच्यामध्ये धरायची. आता कोणी सुपारी आहे कळत नाही काही. आता काय सुपारी घालत आली